ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। आरटीईतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण विभागाच्या नियंत्रणामधून सुटण्यासाठी राज्यातील विनाअनुदानित शाळा ह्या अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत। स्थगिती असताना अचानक 75 शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा बहाल करण्यात मंत्रालयात अजितदादांचा दुखवटा असतानाही धावपळ सुरू होती। या संदर्भात युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केलेली तक्रार त्यांच्याच तोंडून ऐका। 28 जानेवारीला संपूर्ण राज्य शोकात बुडलेलं होतं आणि त्या दिवशी ज्यावेळेस दादांवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण म्हणजे दादांच्या पार्थिवावर दर्शनासाठी संपूर्ण राज्यभरातून लोक येत होती, त्याच दिवशी दादा ज्या विभागाचे मंत्री होते म्हणजे अल्पसंख्याक विकास विभाग, या विभागातील काही अधिकारी खूप कामात मग्न होते आणि त्यांनी दुपारनंतर ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी खुद देवेंद्रजींनी घोषणा केली की शासकीय दुखवटा आपण जाहीर करतो 3 दिवसाचा आणि शासकीय सुट्टी देण्यात आलेली, त्यानंतर तिथले उपसचिव यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र जे असतं त्याच्यावर मागच्या 3 महिन्यापासून स्थगिती देण्यात आलेली, मागचे जे मंत्री होते माणिकरावजी कोकाटे यांच्या मार्फत, आणि त्यानंतर दादा मंत्री झालेत, दादा मंत्री असताना सुद्धा त्याच्यावर स्थगिती होती। एकही प्रमाणपत्र नोव्हेंबर डिसेंबर 27 जानेवारीपर्यंत देण्यात आलेलं नव्हतं एकाही संस्थेला, परंतु 28 तारखेला दुपारनंतर 20 संस्थांना साधारण 75 प्रमाणपत्रांना अप्रुव्हल देण्यात आलेलं आणि 28, 29, 30 ह्या काळात 75 शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलेली। आता एवढी घाई आणि एवढी गडबड कशाला केली? जर स्थगिती होती, त्या विभागाचेच मंत्री यांचं दुःख निधन झालेलं आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही किती असंवेदनशील आहात, तर हे माध्यमातून आम्हाला सरकारसमोर आणायचं होतं, जनतेसमोर आणायचं होतं आणि आज हे प्रकरण आम्ही आणतोय आणि यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण बघितलं असेल कालच म्हणजे सरकार राज्यकर्ते हे सरकार चालवत नाही, परंतु जे प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे कशा पद्धतीने यांनी पूर्ण कंट्रोल घेतलेला विभागातला, पूर्ण मंत्रालयातला। काल बघितलं असेल, कालच मंत्रालयात एका अधिकाऱ्यावर अँटी करप्शनची रेड पडलेली, तर हे खूप भयानक आहे आणि अतिशय वाईट गोष्ट आहे। वाईट यासाठी म्हणतोय, संवेदना ह्या अधिकाऱ्यांमधून निघाली, फक्त आर्थिक गणित, पैसे कसे मिळतील या गोष्टीवर लोक काम करत होती। आज ज्यावेळेस हे सर्टिफिकेट संस्थांना दिला जातो तर त्या माध्यमातून बऱ्याच म्हणजे लाखोंमध्ये कोटींमध्ये अनुदान या संस्थांना दिला जातो। शिक्षक भरती जी असते त्याला टीटी या संस्थांना लागू होत नाही, आरटीच्या अंतर्गत ह्या शाळा, ह्या संस्था, ह्या कॉलेजेस येत नाही। पदोन्नती ज्यावेळेस होते, पदोन्नतीमध्ये सुद्धा या प्रक्रियेत सुद्धा ह्यांना जे आहेत आपण बऱ्याचशा सूट असतात आणि ग्रांटेड हॉस्टेल असेल किंवा लॅबोरेटरी असतील, शाळा महाविद्यालय असेल, याचं नूतनीकरण असेल किंवा बाकी इतर सुविधांसाठी सुद्धा कोट्यवधींचं अनुदान यांना दिलं जातं। जर दादांनी स्वतः 3 महिने हे याच्यावर परवानगी दिलेली नाही, यांना प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही 27 तारखेपर्यंत, 28ला असं काय घडलं, कोणाच्या आदेशान्वये हे करण्यात आलेलं याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे। याला डिजिटल साईन होत असते आणि त्या सर्टिफिकेटवर जे दिसतंय तर ते मिलिंद शेनॉय म्हणून अधिकारी आहेत, कॉम्पिटंट अथॉरिटी अँड डेप्युटी सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, तर यांच्या मार्फत हे सही करण्यात आलेली आहे। आता ह्याच्यात त्याचं ॲक्सेस यांच्याकडे होतं की त्यांनी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं की त्यांच्या सोबतच्या लोकांना दिलं होतं की त्यांच्या नातेवाईकांना दिलं होतं, आपल्याला माहीत नाही, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं आवश्यक आहे। हे काही राजकीय विषय नाही आहे, फक्त संवेदनाचा भाग आहे आणि हे संवेदना नसणारे जर अधिकारी असतील तर अशा लोकांना शासनात काही काम करायची हे नाही। जे काही नियमानुसार कारवाई होत असेल त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांमार्फत आणि उपमुख्यमंत्र्यांमार्फत कारवाई होणं गरजेचं आहे, अशी मी मागणी करतो। ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।